बार्शी तालुक्यातील वैराग परिसराला पावसाने झोडपून काढले। बार्शीच्या तडवळ या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले। तडवळ गावातील राऊत कुटुंबियांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांनी भरून ठेवलेल्या गहू, ज्वारी आणि धान्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर बार्शीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि बार्शीच्या तडवळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या बार्शीमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। वैराग परिसरात काल 1.5 ते 2 तासाच्या पावसामुळे अक्षरशः तारंबळ उडाली। सध्या पाहायला गेलं तर तडवळ या गावात आहोत आणि या गावात सध्या परिस्थिती पाहिली तर जो ओढ्याला पूर आल्यामुळे या ठिकाणी घरात अक्षरशः पाणी शिरलं होतं। 2 ते 3 फुटापर्यंत पाणी असल्यामुळे घरातील जे संसर्ग उपयोगी ज्या वस्तू असतील, गहू असेल, ज्वारी असेल किंवा तांदूळ असतील, ह्यांच्यामध्ये जे कट्टे होते ते अक्षरशः भिजलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी। दादा, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे? नुकसान गहू, ज्वारी पावसामुळे झालंय। वड्याचं पाणी पूर्ण घरात मांडी एवढं पाणी होतं 3 फुटापर्यंत आणि सगळं नुकसान झालंय आणि भरपाई द्यावी। किती फुटापर्यंत पाणी होतं? 3 फुटापर्यंत पाणी होतं घरात। अचानकच पाऊस आला? अचानक पाऊस आला आणि अचानक ओढ्याला पाणी आलं। मग काय तारंबळ उडाली? तारंबळ म्हणजे कशाचीच काहीच कुठंच करता येईना काय। नुसती पळापळीच उठली आणि ते पाण्यात काय उचलता बी नाही, काय ठेवता बी ना। आजी, किती पावसाळे बघितले, असा पावसाळा बघितला होता? कधीच नाही, पण ह्या वर्षी पाऊस लई झाला। आला ती एकदम आला, आम्हाला हालचाल काहीच करता येईना। जनावर तिथं, माल मासोळ इथं, आम्ही बसत्याला इथं पाणी उपशिता पाणी हातानं उपसून जातं का काय? जायचं ते गेलं ज्यावरच्या पोत्याखाली। एकदम जे पाणी आलं ते एकदम 2-3 फुटावर पाणी आलं। मग काय हालचाल कुठे बाहेर काढता ना, शेजापाजून शेरडं बाहेर काढली, गुरं बाहेर काढली आणि आम्ही बसलो आतमध्येच। कुठं जायलाच ये नाही का म्हणजे एवढ्या पाण्यात। सगळी भांडी वाहून जा, भांडी बाहेर गेलेली, पत्रकारांनी सगळं उचलून बाहेर फोटो काढलं त्याचं। इतकीच परिस्थिती आमची उठली। माला मासुळ्याची पण, भांडी कोंड्याची, गॅस पाण्यात, शिगडी पाण्यात, भांडी पाण्यात, पिठाचं डबडं पाण्यात। कशी रात्र काली ते आम्हालाच माहिती आहे। आता रात्रभर पेटत नाही, गॅस पेटत नाही, काय नाही, असं चिखलात बसलो आम्ही। हा, चहा आणलाय मामाने आमच्या करून। हा, ज्वारी भिजली, गहू भिजली, गहू, ज्वारी, हरभरा, मका भिजली, जनावर होती। काय करायचं आता आम्हाला? काय वर्षभर राबला की शेतात? वर्षभर राबलाव की, 1 वर्षभर राबलाव आम्ही। लोकांचं कष्ट करायचं, कष्ट करायचं, काय खायचं आता आम्ही? काय खायचं? सगळी नुकसान झाली। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।